हा चला निघायचंय आता. काय झालं आई? अगं काय कुठं देवाचे आभार मानत होते. हो ना, कालचा दिवस किती भयंकर होता आणि आजचा दिवस बघा ना किती प्रसन्न आहे. आजचा दिवस बघायला मिळेल की नाही हेच माहिती नव्हतं. ही सगळी देवाची कृपा आहे हो. अगं आयुष्यात लई प्रसंग येतात, पण प्रसंग येतात म्हणून हलायचं नसतं, खंबीरपणे उभं राहायचं असतं. आणि आपण काल खंबीर होतो म्हणून आजचा दिवस दिसला बघ आपल्याला. खरंय. म्हणून आनंद मिळाला आपल्याला आज. या बया 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 अगं कसली दिसतायत ग ही दोघं. हो ना, अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसताय. किती भांडले एकमेकांना, किती बी त्रास दिला, तरी पण पुन्हा दोघं एकत्र आले. यालाच तर संसार म्हणतात का नाही. दिव्या, चंदन, तुम्हा दोघांनी ना हे असं बघून लई आनंद झालाय बघा मला. जे घर कसं भरल्यासारखं वाटतंय आता. बाई आता कायम असंच असणार आहे. एक्झॅक्टली. आणि आजी, आई, आज मी जो काही आहे तो तुमच्यामुळे आहे. म्हणजे बघा ना किती काही घडून गेलं, माझ्याकडनं एवढ्या चुका झाल्यात, पण तरीही शिवाने मला एक संधी दिली. मला गॅरेजवर काम दिलं. तुम्हालाही मी चुकलोय हे माहीत असून सुद्धा तुम्ही मला घरात घेतलं. आज मी खऱ्या अर्थाने श्रीमंत झालो. हे फक्त तुमच्यामुळे झालंय. खरंच हे झालंय कारण तू प्रामाणिक होतास, आहेस आणि नेहमी राहणारेस ह्याची खात्री आहे आम्हाला. एकदम खरं बोललीस बघ. आता संसारात तू त्याला साथ दे, म्हणजे समजा एकदम गोड गोड गोडच होणार सगळं. नक्की. यशस्वी व्हा, सुखी राहा आणि भांडू नका आता. आजचा हा खास दिवस माझ्या आयुष्यात फक्त तुमच्यामुळे आलाय. एवढी प्रगती करेल असं कधीच वाटलं नव्हतं. आता इथे थांबायचं नाही आणि खूप पुढे जायचंय, खूप प्रगती करायची. आणि मेन म्हणजे मी कायम असणार आहे सोबत. चला आता संपदा आली, आता फक्त आशू आणि शिवा राहिले. पण आई ते इतक्यात येणार नाही, त्यांचा रोमॅन्स चालू असेल ना. काय नाही रे, म्हणजे तुमचं आवरलं का सगळं, कौतुक वगैरे काय ते. नाही असं काही नाही. नाही म्हणजे नाही झालंय का अजून. करून घे. अरे पण कीर्ती कुठे? अरे हो अगं, कीर्ती कुठे? मी गेले होते रूम मध्ये पण ती नव्हती वर. सगळं आवरायला आधीच गेली की काय? नाही भाऊ, आले मी, इथेच आहे. या ना सर. ताई आशू, मी सांगते, आपली जी महत्वाची डील कॅन्सल झाली होती तीच पुन्हा करण्यासाठी मी सरांना इथे घेऊन आली. भाऊ, मी म्हणाले होते ना, मी माझ्या सगळ्या चुका भरून काढणार आहे, सुधारण्याचा प्रयत्न करते. आणि हा त्याचा पहिला भाग आहे. आशू, शिवाबद्दलचे जे गैरसमज झालेत ते दूर झालेत, हो ना सर? आणि आता सरांना तुमच्या सगळ्यांशी बोलायचंय. सर प्लीज. आशू, मी खूप मोठे डील्स केलेले आहेत, खूप मोठ्या लोकांबरोबर काम केलंय, एक्सपिरियन्स लोकांबरोबर काम केलंय. दिस वॉज द फर्स्ट टाइम मी एका यंग मुलाबरोबर काम करत होतो आणि म्हणून मला थोडे ट्रस्ट इश्यूज झाले. पण तू नेहमीच माझं ऐकून घेतलंस, पूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेवलंस, माझं सगळं बोलणं ऐकून घेतलंस. पण मी तसं नाही केलं आशू. यू आर राईट. तो माझा इगोच होता ज्यांनी मी हे डील मोडू दिलं. पण आता मला माझी चूक कळली आशू. आणि यू नो व्हॉट, मला बेटर डील मिळेल, पण बेटर पार्टनर नाही रे मिळणार. त्यांचा रिक्वेस्ट, आपण पुन्हा एकत्र सुरुवात करूयात. ऑफकोर्स सर. आणि त्या दिवशी मी जे काही बोललो, मला जर वाईट वाटलं असेल माझ्या शब्दांमुळे, तर मला माफ. वॉटर अंडर द ब्रिज आशू.
आय गेस तुम्हाला सगळ्यांना कुठेतरी बाहेर जायचंय. कॅरी ऑन. आपण उद्या ऑफिसमध्ये भेटू आणि तेव्हा बोलू. थँक्यू व्हेरी मच. सी यू मिस्टर देसाई. बाय बाय. थँक्यू काय. पण खरंच आज आशू आणि कीर्तीला एकत्र बघून फार बरं वाटलं. हो, खऱ्या अर्थाने आज आपलं कुटुंब एकत्र आलंय. हो रे लक्ष्मण, खरंय. चला आता निघूया. काहीतरी मिसिंग आहे. आता काय? तुम्ही जम्बो काय मिसिंग आहे? नाही हो, हे सगळं बघा, हे घ्या. काय डंबो? गजरा. यावेळेस ना सगळ्यांसाठी आणलाय, फक्त शिवासाठी नाही. हो का? अच्छा, बरं बरं. बघितला आजी, बघितला तुम्ही? काय नाही काय? अरे शिवाच्या नादी लागून तू पण. चला या. तुम्ही पण या, तर ह्यासाठी तुम्ही मागवून आलात दोघे? हा काय पाना गँग? अरे सॉरी. बरं ऐका सगळ्यांनी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण इथे का जमलोय, तरी पण मी सगळ्यांना परत एकदा सांगतो. कैलास ऑटो गॅरेजच्या एक्सपान्शनच्या भूमिपूजनासाठी आज आपण इथे जमलोय. तसंच चंदननी नवीन डीलरशिप सुरू करायचं ठरवलंय. सो त्यासाठी आपण इथे जमलोय आणि या आनंदात सगळ्यांनी सामील व्हा. आणि हो, बाहेर पाऊस पडतोय म्हणून आपण आज फंक्शन ठेवलंय. इथलं फंक्शन झालं की आपण भूमिपूजनाला जाऊया. खरंच शिवा, तुझ्यासाठी, चंदन, पाना गँगसाठी आज मी खरंच खुश आहे. हे सगळं तुम्ही स्वतः कमावलेलं आहे. हे यश फक्त आणि फक्त तुमचंच आहे. बरोबर बोललात भाऊ तुम्ही. माझ्या शिवानं कैलासचं स्वप्न आज पूर्ण केलंय. त्यानं जे स्वप्न बघितलं होतं का नाही, ते माझ्या या लेकरानं पूर्ण केलं. शिवालाही अभिमान वाटतो बघ तुझा. कुणाची दृष्ट नको लागायला माझ्या लेकराला. एक मिनिट, आपण एक काम करू ना, आपण सगळ्यांना काय काय वाटतंय शिवाबद्दल ते सगळ्यांनी सांगू. अगदी ऑनेस्टली सांगू. आई, तू सुरुवात कर. बर शिवा, खरं सांगू, तू जेव्हा लग्न होऊन आमच्या घरात आली ना, तेव्हा मला अजिबात विश्वास नव्हता की तू 10 दिवस सुद्धा आमच्या घरात टिकशील. म्हणजे तुझी जी जिद्द होती ना, ती मला आवडत नव्हती. तुझं हे जे वेगळेपण आहे ना, ते मला पटतच नव्हतं अगं. पण मग तू माझ्याकडून 6 महिन्यांची मुदत मागितलीस आणि त्या 6 महिन्यात तू पटवून दिलंस की प्रत्येक सासू आणि सून ह्या वेगवेगळ्या असतात. आणि फक्त सासू सुनेला नाही, तर सून सुद्धा सासूला समजावते. आणि आता मी डोळे बंद करून तुझ्या कुठल्याही निर्णयावर विश्वास ठेवू शकते. सीताई, तुम्ही म्हणालात ना, मलाही अगदी तसंच वाटायचं. ही मुलगी मुलांसारखी राहते, तसे कपडे घालते, तशी वागते, कसं होणार या मुलीचा, असा प्रश्न पडायचा सारखा. पण जेव्हा कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न उभा राहिला, तेव्हा कायम ही मुलगी उभी राहिली. प्रत्येक संकटात सगळ्यांना साथ दिली, स्वतःचा संसार सुद्धा उभा केला. खरंच त्या क्षणापासून मी हिच्या बाबांची ऋणी झाले. शिवानी, मला खूप अभिमान वाटतोय तुझा. आणि आत्तापासून तू माझ्यासाठी शिवानी नाहीस, शिवा आहेस. मला तर स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी कधी शिवाचे आभार मानाव. पण नेहमी असंच वाटायचं की शिवासारख्या मुली वायात जातात. थँक गॉड नियतीने माझे डोळे उघडले. माझा जो काही गैरसमज होता तो दूर झाला आणि मला शिकवण मिळाली की शिवासारख्या मुली खऱ्या अर्थाने प्रेरणा बनतात. आजच्या जगात शिवासारख्याच मुली वेगळ्या पद्धतीने उभ्या राहू शकतात. खरंय शिवा, पण तुला अजून एक गोष्ट सांगू का? तुला ना कल्पनाही नसेल,
पण तू ना अगं कितीतरी लोकांना एकत्र घेऊन चालते. तू एक विचार आहेस. अगं तू जर नसती तर आमच्यासारख्या कितीतरी लोकांच्या आयुष्यात कितीतरी संकट आली असती. त्यांना सामोरं जावं लागलं असतं. त्याचं दुःख आमच्या डोक्यावर कोसळलं असतं. पण नाही, देव माणसाच्या बाजूने उभं राहायला एक अजून व्यक्ती पाठवतो. आणि भाईसाहेब, आमच्या आयुष्यातली ती व्यक्ती तू आहेस. खरंय शिवा. अगं माझे तर कित्येकदा गैरसमज झाले आणि कित्येकदा मी तुला दोषी ठरवलं, पण तरीही तू कधीच माझ्याबद्दल मनात कुठलाही राग ठेवला नाहीस. उलट मला समजून घे, ही माझ्या मुलीची काळजीच घेतलीस. तुझं मन खूप मोठं आहे अगं, आणि जशी मी नेहमी बोलते, तू माझी लेकच आहेस. शिवा, तू माझ्या मागे माझ्या मुलीला खूप मोठ्या दुःखातून बाहेर काढलेस. मी हे कधीही विसरणार नाही. त्यामुळे मी कायम तुझा ऋणी राहीन. शिवा, रॉकीच्या दुःखातून मी तुझ्याशिवाय कधीच बाहेर नसते येऊ शकले. तू होतीच म्हणूनच हा सगळं व्यवस्थित झालं. म्हणजे सुरुवातीपासूनच तू माझ्यासोबत, मग दोघांसोबत नेहमी उभी राहिलीस, काहीही झालं तरी. आज रॉकी नाही आहे इथे, पण तोही हेच म्हणाला असता की तो पण खूप लकी आहे की त्याला तुझ्यासारखी मोठी बहीण गुरु मिळाली. आणि शिवा, आयुष्यभर आमच्यासोबत तू ढाल म्हणून उभे राहिलीस. यार, आमच्याकडून तुला एक सॅल्यूट. हा चालेल. शिवा, तू नसती तर आम्हाला पण आमची ओळख नसती मिळाली, आणि माझ्या बिर्याणीला पण भाव नसता मिळाला. हो शिवा, म्हणजे आम्ही किती माती खाल्ली तरी तू नेहमीच आम्हाला पाठीशी घालत आले. आणि आता तुझ्यामुळे हे अभ्यासाची चटक पण लागली आम्हा सगळ्यांना. नाही, मी पण सांगतो, तू आशूच्या आयुष्यात आल्यापासून तो कायम खुश आहे. आता तू आल्यामुळे त्याच्या आयुष्यातली माझी जागा घेतली, पण ठीक आहे, भाऊ खुश तर मी खुश. आपल्या आयुष्यात क्लिअर आहे भाऊ. सर सर या सर या आओ सर, असं नका करू. या आओ सर, या. वा शिवानी, हे सगळं कमावलंयस तू. ही सगळी माणसं, ही तुझी कमाई आहे. खूप प्रेमाने प्रामाणिकपणाने मेहनत करून तू ही सगळी कमाई जमवलेली आहेस. मला खूप आनंद झालाय की माझी ही दुसरी मुलगी, हिला मला शिकवायची संधी मिळाली. मी तुला आणखीन इमोशनल करणार नाही. आधीच तुला खूप रडायला येते माहिती आहे मला, पण अभिमान वाटतो तुझा. मी शिवाला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं ना, तेव्हाच मला विश्वास होता ही मुलगी कधीच माघार घेणार नाही आयुष्यात. नशिबाने तिची खूप परीक्षा घेतली, पण तिने अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं कधीच थांबवलं नाही. मला कौतुक आहे तिचं आणि अभिमानही आहे. माझ्या लेकराला रांगताना बघितलंय मी. एवढूशी होती, रांगताना बघितलं, मोठी होताना बघितलं. घेतलेल्या समध्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पडताना बघितलंय. आणि हे समज करत असताना किती बी त्रास झाला तरी माझं लेकरू खचलं नाही. माझ्या लेकरानं दोन्ही कुटुंब अशी एकत्र धरून ठेवली घट्ट. शिवा, माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं आयुष्य बदलून गेलं यार. मी आज जे काही आहे ना, ते तुझ्यामुळे. आणि मी असंच आयुष्यभर तुझ्या पाठीशी उभं राहील. आणि हेच आयुष्य नाही, तुझी येणारी काही आयुष्य मला अगदी आवडेल तुझ्याबरोबर असं उभं राहायला आणि तुझ्याकडून छकुला म्हणून घ्यायला, नाही का? आय लव्ह यू. शिवा, तू बोल की काय ते. मी काय बोलू भाऊ, मला नाही कळत. शिवा बोल.
माझ्या आयुष्यातले ना सगळ्यात जवळचे 2 लोक गमावले मी, पण त्यांच्यामुळे मला खूप आत्मविश्वास मिळाला, खूप खूप स्वतःवर विश्वास आला. एक गोष्ट कधी जाणवली नाही पण आज जाणवली की मी एकटी कधी कोणाला धीर नाही देऊ शकत, मी एकटी नाही फाईट करू शकत. ह्या सगळ्यात ना तुम्ही सगळे होतात ना, म्हणून ही शिवा बनली. तुम्ही प्रत्येक सिच्युएशन मध्ये मला सपोर्ट केलात, पण यापुढे पण मला तुमचा आशीर्वाद नेहमी हवा आहे. खरं तर छोटे केस असणारी, पॅन्ट शर्ट घालणारी, आरेला कार्य करणारी किंवा सतत फाईट करणारी अशा मुलीला तुम्ही स्वीकारलेत. ती जशी आहे ना तसं तिला आपलंसं केलं, एवढं प्रेम दिलं, मनापासून सगळं केलं. एक मुलगी अशी असावी, अशा कुठल्याही चौकटीत न बसणारी मुलगी होती शिवा. तिला तुम्ही जवळ केलं. आणि आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची. रॉकी आहे ना, रॉकी, तो आपल्या स्वप्नांच्या मागे खूप धावला आणि त्याने त्याचं स्वप्न पूर्ण केलं, फक्त जगू शकला नाही. अशी कितीतरी मुलं आहेत रॉकी सारखी ज्यांना गरज आहे. अशा मुलांसाठी मी नेहमी उभी राहीन, मला त्यांना मदत करायची. आणि आणखीन एक गोष्ट जी मला अगदी स्वतःसाठी करायची, स्वार्थीपणे स्वतःच्या समाधानासाठी करायची. म्हणजे रॉकीने त्याचं स्वप्न पूर्ण केलं, फक्त ते स्वप्न जगू शकला नाही. मला त्याचं स्वप्न पूर्ण करायचं. मी IAS होणार आणि ज्या माणसांना गरज आहे ना त्यांच्यासाठी उभी राहणार. चला, या गुड न्यूजवर आपण शिवाच्या हस्ते दीप प्रज्वलन करूया. भाऊ अहो नाही शिवा, हा तुझा मान आहे. या सर. ये शिवा. आपण एक ग्रुप फोटो काढूयात मस्त. चला. हा चला. शिवा तूच काढ एक सेल्फी. संपत आता कसं इकडे काका. अरे हा.